तर गुड मॉर्निंग. माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं एकदा स्वागत आहे. तर आज मंडीत आल्यावर ब्लॉग चालू करतोय. आज गडबड होती थोडी, ब्लॉग काही चालू केला नाही. तर चला, मला पॉइंट वर गेल्यावर भेटू. मामा गिमा काही आले नाही, बुक काही घेतलं नाही आपण. तर चला, तुम्हाला भेटू पॉइंट वर गेल्यावर. एकटाचे भाऊ नाक्यावर आज कोणीच नाही येईल अजून. मामा नाही, साहेब बाहेर राहिले. एकटाचे काही नाही, करतो आपण एकटे बे गाड्या, काही टेन्शन नाही. गँग राहते बाबा रातभर. म्हणलं मंडी म्हणलं तर पाहायचं काम नाही. तर चला, मामा आला की दाखवतो मला. मच्छर बे असे चावू राहिले खतरनाक. मंडी पुरी सामसूम, पुरा अंधार बडा. तर चला, भेटतो तुम्हाला मामा आले. वातावरण एक नंबर वेले. मामान ते काम करते, आपण बी करत होतो. आत्ता मामा जाऊन आला बाहेरून. हे गँग गाड्या बिड्या येऊच राहिल्या अजून. आता लोकेशन आहे. चला, लाईट बंद करू आपण नका. काय विषय नाही, बिन दम्मा 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 ना. पाहू काय होतं काय नाही दिवसभरात. दाखवतो मला बी काम होतं आलेलं आहे आता. सगळे निवांत आहे आता, सगळे बसले बिसले. चला, काम संपलं आता, सुट्टीचा टाइम झालेला आहे. घरी जाऊ, जेवण गिवण करू. तेच काम, जिम, टेकडे बेकडे, रोजचे रुटीन. 2-3 दिवसांनी जायचंय आता बालाजीला. पाहू आमचे भाऊ सुट्टी देते का नाही. पाहू, भाऊला बोललो नाही अजून, बोलायचंय भाऊला. आज बोलू काय म्हणते काय नाही भाऊ. पाहू, हा कधी म्हणलं तर मग बालाजीची ट्रिप फिक्स आहे. तिकीट वगैरे काढेल, पण काही जाणं माझ्या मनात नाही जाणं. पण भावना सुट्टी दिली तर फिक्स जाऊ. भाऊला बोललेलं नाही मी. भाऊला बोललो तर भाऊ सुट्टी देते ना. अशी गाडी ठोकली बा आता, चालला तर पळून. दत्ता मेत्तेची गाडी ठोकलेली. गाडी ठोकल्या बाहेर झाले काम. पळून गेला तो कार्यकर्ता. आता काही भेटत नाही, तो गाडी गिडी उचलत. चला, संपलेला विषय. झाले आता शाळेतून सुट्टी, चाललेलो आहे घरी. म्हणजे कामाहून सुट्टी झाली, आता चाललो घरी. पाहू संध्याकाळी काय झेडवले काय नाही. कपडे घेणे वापरायला बालाजीला जायचं. चला, रोजच्या प्रमाणे आपण भावांना आता चाललेलो आहे टेकडीला. आणि फ्रेश झालेलं आहे आता. रोज मा भाऊ उशीर करतो, रोज त्याच्यासाठी थांबणं पडतं. मग पुऱ्या डोक्याची नाही का रसा पाटत्या. हा, ते नसा पाटत्या. आणि ते काय होते आता. आणि चला, आता आपण चाललेलो आहे आपली गल्ली वाटाने. आपण आपल्या गल्लीत आहे चिकणे आहे. चिकणे आई, चिकणे आई. तर टेकडीला चाललंय आता. रोज जाता आम्ही टेकडीला. ते वजन तर कमी काही नाही आमचं चालू. जाणं तर रोज चालू आहे, पण वजन काही कमी नाही होणार. रोज मटण खायचं. अरे बाबा, याला गेलं झालं का. चला, टेकडीवर जातो. ट्रेचिंग करतोय, फुल ट्रेचिंग. काय सांगू तुम्हाला, आता बोललं असतं पण पब्लिक पार्टी फॅमिली पार्टी म्हणून बोललो ते. चला आता, ट्रेचिंग केली 2 मिनिट. चला, टेकडे बाबा, टेकडे आले की बाहेर होतो डायरेक्ट. आमचे कार्यकर्ते आठवते मला अशी करताना नाचते मोरा. पार्टीच्या टायमाला अशी इकडं कुठतरी एखादा फाशी घेतलेली परवा, पोरीचा चक्कर. अरे यार, दुःखद घटना. तर भावांना तुम्ही ते वरती टेकडी दिसू शकते तुम्हाला. तिथं गणपतीचं मंदिर आहे पा, हे तुम्हाला दिसत असेल गणपतीचं मंदिर. आणि इथून आम्ही ह्या गणपती मंदिरापासून जे पद सुरुवात केली ती डायरेक्ट अशी होती.
इथून एवढं असं इथून एवढं पळत पळत आलो आणि अजून मी माझा भाऊ येतोय तुम्हाला दिसत असं मी फोन करून बाळा बाय हात वरती केलेला आहे बाळानी पहा आम्ही एवढं दुरून पळत पळत ह्या लास्ट स्टॉप घेतलेला आहे म्हणजे न थांबता इथं थांबलेलो आहे आणि अजून बी खूप पुढे जाणे गाड्यांपाशी मग तिथून बाळा जिमला जाईल आणि मला थोडं बाहेर काम आहे मग मी तिकडे आणि विक्क भाऊचे फोन येऊ लागले कपडे घ्यायला जायचंय आहे इकडे निघा एरी हलवत येऊ लागलं काय हातवरती करू लागला काय अरे कॅमेरा पण पाहायला लागला काय ना चला चला भावांनो मी काही म्हणलो याला असं डिलीट मारणं पडेल व्हिडिओ रे जाऊ थकलेला आहे मारू चला गाड्यापाशी चला जे टेकडे बिकडे मारले आता जाऊ जिमला आज थोडं लवकर राहिले आपण घरी आज आज काही दम नाही घेतला भाऊ आज उजिडा घरी आलो काय विषय नाही मा भावाला आज बाहेर जायचं थोडं काम सक्सेस करून येणार मा भाऊ 2-3 दिवसापासून चाललेला आहे शाळा राष्ट्रपती झाले पण आता झालेली आहे माउंट व्हॅली आम्ही आलं आयुष्यात तरी टप्प्याच्या झाकणात खिचडी खायले ज्या डब्यात खिचडी यायची का त्याच्या झाकणं काढून काढून खिचडी खायले त्याला जिमला भेटतो तुम्हाला आता त्याला जिमला चाललं भाई पेट्रोल बी संपलेलं गाडीतलं आमचा होम भाई तरी बी ढकलत निवड राहिल तिला स्प्लेंडर बोलते रक्को बोलते चॉकवर जाईल पंपा लोक काही हरकत नाही जाऊ घेऊन तिला चला जिम मध्ये गेल्यावर भेटू अतुल परसे काही आला नव्हता टेकडीला 1 दिवस आला 2 दिवस आराम केला त्यानं ओम भाई बी वजन वाढव राहिलं तर जिम टेकडी सोडली मा भावानं जाऊ द्या चला आपण आहे आदर्श भाऊ सोबत वजन कम करस तर मा भाऊ आहे फुल सपोर्ट करतो माझे भाऊ मला वजन कम करत आहे ते बघा 3 मेहनत घेऊन राहिले आता माझ्यासाठी एक भाऊ जिम मध्ये आहे एक भाऊ टेकडी सोबत आहे भरपूर मेहनत चालू आहे त्यांची दोघांची बी मग वजन कम करायला खूप सपोर्ट आहे त्यांचा मला चला भेटू पेट्रोल टाकू आता झटके मारू राहील गाडी जाएंगे पंप पे आप आमचा बाबा याला 1 नंबर डॉन लो आला हबीबला आहे चॅलेंज आता हबीबला चॅलेंज आहे तुम्हाला आपल्याला कमी व्हायचं आहे आता भाऊ चला जिम झालेली भेटू तुम्हाला आता तिथं ब्लॉग एंड करू खाली गेलं जिम मारून झाली आता वॉर्मअप करू आणि घरी फुल पेट्रोल टाकला आता HP गॅस सिलेंडर मध्ये सिलेंडर भरला आणि चला आता घरी जाऊ आजचा ब्लॉग इथेच संपव आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये चला बाय